भारतीय हवाई दलानं आपल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। 40 जवान आपले मारले गेले होते, मात्र भारतीय वायुसेनेनं याचा बदला घेत थेट हवाई हल्ला करत मोठ्या प्रमाणामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। बालाकोट, चाकोटी आणि मुझफ्फराबाद इथली जैशची तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि यामध्ये जैशची कंट्रोल रूम देखील उद्ध्वस्त झालेली आहे। पहाटे 3:30च्या सुमारास हा हल्ला करण्यात आलाय। मिराज 2000 या विमानाद्वारे हा हल्ला करण्यात आलेला आहे। 1000 किलो स्फोटकांद्वारे दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झालेले होते आणि त्या दिवसापासूनच भारत पाकिस्तानचा बदला घेणार असं प्रत्येक भारतीय म्हणत होतं आणि हा बदला आज भारतीय सेनेकडून घेण्यात आलेला आहे। वायुसेनेनं हा हल्ला केलेला आहे। 1000 किलो स्फोटकांद्वारे दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। 12 मिराज 2000 विमानांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे। जैश-ए-मोहम्मदची तळ या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी दहशतवादी तयार केले जातात आणि हेच दहशतवादी भारतामध्ये येऊन अशा प्रकारच्या कारवाया करतात आणि तीच तळ आज भारतीय वायुसेनेनं उद्ध्वस्त केलेली आहेत। पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला आहे। तर याच हल्ल्यासंदर्भात चर्चा करूयात माजी लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर यांच्याशी। दत्तात्रय शेकटकर, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामनाला आज अभिमान वाटतोय, कारण वायुसेनेनं आपल्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। पाकिस्तानला अशा प्रकारे चोख उत्तर दिलेलं आहे की पाकिस्तानचं कंबरड मोडलेलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया मॅडम अशी आहे की ह्या हल्ल्याकरता निमंत्रण पाकिस्तानी भारताला पाठवलं। आपल्या राष्ट्राच्या धैर्याची सीमा तोडली, बांध तुटलं, आपल्या सहनशीलतेचा बांध तुटला आणि ह्याकरता नाईलाजाने आपल्याला ही कारवाई करावी लागली। पुलवामाच्या हल्ल्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी 17 राज्यातले 45 आपले सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी आपली वीरगती दिली आणि ह्याकरता पूर्ण भारतामध्ये पाकिस्तानबद्दल, आतंकवाद्यांबद्दल, काश्मीरमध्ये आतंकवादी समर्थित लोक आहेत त्यांच्याबद्दल फार राग भरलेला आहे आणि ह्याची देखील भारतीय शासनाला घेणं आवश्यक होतं। ह्याकरता सातत्याने आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं की आम्ही केंद्र शासन, सैन्य व्यवस्था, प्रत्येक अश्रूची किंमत आपण देऊ, मागू आपण त्यांच्याशी। ज्या आपल्या मुलींचं, ज्या तरुण मुलींचं कुंकू पुसलं गेलंय, त्यांचे मंगळसूत्र गेले, त्यांचे मुलांचे वडील गेले, ह्याला बदला नाही म्हणत आपण। बदला आपल्याला घ्यायचा असेल तर मोठं काम करावं लागेल अजून आपल्याला। पाकिस्तानला अजून मोठा धडा शिकवायचा आहे, पण आपण त्यांना एक वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही अजूनही वेळ आहे, तुम्ही थांबा। आपल्या पायावर ते दगड तुम्ही मारताय हे तुम्ही करा, पण स्वतःच्या घरामध्ये आग लावून घेऊ नका, हे तुम्ही पळणार कुठे? हा आपण एक मेसेज आजच्या कारवाईमध्ये दिलेला आहे आणि परत जर आवश्यकता पडली तर आपण परत ह्या प्रकारचा मेसेज देऊ। ह्याची पार्श्वभूमी झाली। आज आपण का घेतला हा हल्ला? कारण की जेव्हापासून आपल्याकडे पहा आपण की पाकिस्तानमध्ये कुठे कुठे वायुसैनिक अड्डे आहे ह्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आहे। कुठे किती विमानं आहे आपल्याला हे माहित आहे, कुठे त्यांचे मिसाईल आहे आपल्याला हे माहित आहे, हेलिकॉप्टर्स कुठे आहे आपल्याला माहित आहे, रडार स्टेशन आहे कुठे आहे आपल्याला, आणि सगळं राऊंड द क्लॉक 24/7 ही माहिती आपल्याकडे येते। त्या माहितीचा आढावा घेऊन आणि थल सैन्याला मिळणारी माहिती ह्याचा चौघांचा हिशोब घेऊन आपण त्या चिकोटी म्हणतात गाव आणि जिथे बागलकोट म्हणतात आहे, मुझफ्फराबाद म्हणतात आहे, हे काश्मीरच्या बारामुल्ला नावाचा जो जिल्हा आहे त्याच्या पुढे उरीवरती हल्ला झाला होता। उरी आपल्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यावरतून जो सिनेमा तयार झाला उरी, ह्याच्याच पुढे ते क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये सय्यद सलाउद्दीन नावाचा जो आतंकवादी आहे
जो काश्मीरचा राहणार आहे, पण तिथे जाऊन तुम्हाला भारताविरुद्ध थोड्या वेळासाठी थांबवते. खरं तर परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊयात. On a hilltop far away from any civilian presence. As the strike has taken place only a short while ago, we are awaiting further details. The government of Pakistan had made a solemn commitment in January 2004 not to allow its soil or territory under its control to be used for terrorism against India. We expect that Pakistan lives up to its public commitment and takes follow-up action to dismantle all JEM and other camps and hold the terrorists accountable for their actions. Thank you. This concludes the briefing. Thank you all for joining us. We are not taking any questions. Thank you. तर परराष्ट्र मंत्रालयाची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पाकिस्तानने याआधीच कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया किंवा कोणत्याही विरोधक कारवाया भारताविरोधात केल्या जाणार नाहीत हे सांगितलेलं होतं. मात्र त्यांची ती कमिटमेंट त्यांनी पाळलेली नाहीये असं आताच परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. भारतीय वायुदलानं हा हल्ला केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानला एक प्रकारचा इशाराच सध्या देण्यात आलेला आहे. ही तर सुरुवात आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तानच्या कारवाया थांबणार नाहीत तोपर्यंत आता भारत शांत राहणार नाही, हेच या हल्ल्यामधून आता भारतीय जवानांनी, भारतीय वायुसेनेनं स्पष्ट केलेलं आहे. भारतावरती पुलवामा दहशतवादी हल्ला केल्यानंतर आता भारतीय हवाई दलानं याचा बदला घेतलेला आहे. सर, मी पुन्हा तुमच्याकडे येते. तुम्ही म्हणत होतात की कशा प्रकारे या कारवाया केल्या जातात आणि पाकिस्तानकडून दहशतवादी पाळले जातात अक्षरशः आणि भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते पाठवले जातात. खरं तर पाकिस्तानला समोरून भारतावरती कारवाई करण्याची ताकद नाहीये, त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले पाकिस्तान सातत्याने करत आहे. बरोबर आहे मॅडम. 1987 पासून पाकिस्तानने भारताच्या विरुद्ध अघोषित अप्रत्यक्ष युद्ध थापलेलं आहे. त्याला आपण आतंकवाद म्हणतो, आपण क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणतो, नावं आपण काही पण देतोय, पण तो अघोषित असेल किंवा घोषित असेल, युद्ध हा युद्धच असतो ना. आणि हे सातत्याने त्यांचे जितके पण राष्ट्रपती झाले, जितके पंतप्रधान झाले, जितके सेनाध्यक्ष झाले, ह्या सगळ्यांनी ती मान्य केलेली आहे. त्याचप्रमाणे जियाउल हक जेव्हा राष्ट्रपती होते, त्यांचे सेनाध्यक्ष होते, त्यांनी एक युद्ध केलेलं आहे, सांगितलंय ब्लीड इंडिया बाय 1000 कट. तुम्ही भारताला 1000 कट लावून रक्त रंजित करा आणि ज्या राष्ट्रामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये रक्तच राहणार नाही तो राष्ट्र किंवा तो व्यक्ती आपल्या आप मरणार येतो. ही फिलॉसॉफी त्यांनी दिलेली आहे. आताच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी म्हटलं 2004 मध्ये की पाकिस्तानने म्हटलं होतं की आम्ही आमच्या क्षेत्राचा उपयोग भारताच्या विरुद्ध आतंकवादीला करू देणार नाही. ते विसरले, ते सगळं विसरले ही गोष्ट. आणि मुशर्रफ जेव्हा आले होते वाजपेयीजींना भेटायला, त्यांनी म्हटलंय की वी विल इन्शुअर दॅट पाकिस्तान इज नॉट यूज एज अ बेस फॉर एनिथिंग अगेन्स्ट इंडिया. ते मुशर्रफ विसरले, आता ते स्वतः पळून बाहेर आहे, पाकिस्तानमध्ये नाही. 2014 मध्ये परत त्यांनी सांगितलंय की वी विल नॉट अलाउ पाकिस्तान टू बी यूज. पण त्यांचं म्हणणं एक आहे, करणं एक आहे. आतंकवादी तिथूनच येतात आहे आणि हा क्षेत्र तिथे आले. आणि आपण सतत 3-4 जागेचं नाव आपण दिलंय, इथे हल्ला केलेला आहे. आपण अनेक जागी हल्ले केलेले आहे. काल रात्री याची वेळ आपण साधली होती. कुठे करायचा, कोणते वायुयान वापरायचे, कोणते मिसाईल टाकायचे, कोणता बॉम्ब लावायचा, किती वाजता टाकायचं, हे सगळे पूर्ण नियोजन असतं, तयारी असती. फक्त शासन जे आहे ते वायुसेनेला किंवा सैन्याला फायनल ऑर्डर देतात की तुम्ही हे करा, आणि ते आपण करून दाखवलंय. आणि आपण ही ताकीद करतोय पाकिस्तानला. आपण खोट्या धमक्या देत नाही, आपण आपली मगरुरी दाखवत नाही, आपण आपला उद्दंडपणा दाखवत नाही. आपण हे नाही म्हणत आहे की आम्ही तुम्हाला ध्वस्त करून टाकू, पण जर तुम्ही निमंत्रण दिलं तर मग आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. ब्लीड इंडिया बाय 1000 कट म्हणजे भारतावर ते तुम्ही 1000 हल्ले करून भारताला रक्तरंजित करा. म्हणजे भारताला म्हणजे काय, भारतीय लोकांना, भारतीय सैन्याला, सगळ्यांना.
आम्ही तुमच्यावरती फक्त 100च कट केले, फक्त 100, तर तुमचं नाव सुद्धा राहणार नाही. आणि जर आम्ही 4च कट केले तर पाकिस्तान नावाचा हा राष्ट्र राहणार नाही. ह्याचा अभ्यास आपल्याला इतिहासमध्ये पुस्तकामध्ये करावा लागेल. त्यांना ते आवडेल का? आपण सातत्याने म्हणतोय की भारताची शत्रुता पाकिस्तानच्या लोकांबरोबर नाही. हा बदला आहे, हा हल्ला आहे पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध नाही. आताच प्रवक्त्यांनी म्हटलंय की आम्ही ही काळजी घेतली आहे की ह्यामध्ये पाकिस्तानच्या सामान्य लोकांचं नुकसान झालं नाही पाहिजे. कोणत्या बामावरती आपण टाकलं नाही, कोणत्या वाटेवरती आपण टाकलं नाही. आपण फक्त आतंकवादी ठिकाणावरती, क्षेत्रावरती आपण हे हल्ले केलेले आहे. तर ही काळजी आपण घेतोय. आता पाकिस्तानच्या जनमानसांनी, पाकिस्तानच्या सैन्याला, पाकिस्तानच्या शासनाला त्यांच्यावरती दबाव आणला पाहिजे की तुम्ही जर नीट नाही वागत तर तुम्ही सत्तेतून बाहेर व्हा. तुम्ही का आम्हाला मारताय, आमचे प्राण तुम्ही धोक्यामध्ये का टाकताय. ही वेळ आता आलेली आहे पाकिस्तानमध्ये जनमानसामध्ये करेली आहे. अगदी 3 वर्ष अगोदर, फक्त 3 वर्ष अगोदर हीच घटना टर्कीमध्ये पण घडली होती की तिथे टर्कीच्या जनमानसांनी टर्की सैन्याला धडा शिकवला चांगला. हजारो संख्यात त्यांनी धडा शिकवला. आता ते नीट वागतात आहे. हे पाकिस्तानची जी मानसिक वृत्ती आहे ह्याला बदली करायकरता फक्त पाकिस्तानचे जनमानसच काम करू शकतात. आम्ही त्यांना धडा शिकवू, पण ते शिक्षण घेणं न घेणं हे त्या जनतेला निर्धारित करावं लागेल. आणि दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही शासकीय मगरुरीमध्ये येऊन तुम्ही खोट्या आश्वासनं देऊन लोकांना घमंड दाखवून तुम्ही पाकिस्तानच्या येणाऱ्या जनरेशन जे आहे, तरुण पिढी आहे, त्यांचं भविष्य तुम्ही का धोक्यामध्ये टाकताय. त्यांनी तुमचं काय केलेलं आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहे पण तुम्ही त्यांचं भविष्य धोक्यामध्ये टाकू नका. त्यांना उपाशी मारू नका. त्यांची आर्थिक सहायता बंद करू नका. तर अजूनही धडा शिकलं पाहिजे. अन्यथा भारताला परत कारवाईला करायला लागेल. आणि आताची जी कारवाई होईल ती किती त्यास होईल याबद्दल आता बोलणं ठीक चांगलं नाही. कारण की शत्रू पण हे पाहतोय की ह्याच्या पुढे तुम्ही काय कराल. करावं तर लागेल आम्हाला. कारण की हे जे शासन आता आहे हे गप्प असणार नाही. हे गप्प असणार नाही. आणि भारतीय जनता गप्प असणार नाही. भारतीय जनतेला पण अति झाले ना. आपल्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये 450 लोक गेले 2 तासाच्या आतमध्ये. कसब जेव्हा आला होता काय केलं आपण व्याख्यान दिले. आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. आम्ही काही केलं नाही. नुसते व्याख्यान दिले कारण पाकिस्तानला असं कळलं की भारत काही पण करू शकणार नाही. हे नुसते व्याख्यान देतील. आपण ती समजूत जी पाकिस्तानची आहे ती आपण बदली करतोय की आम्ही आता व्याख्यानं कमी देणार आहे, आम्ही काम जास्त करू आहे. तुम्ही आता स्वागत राहा आणि आपले प्राण वाचवा. आपल्या चॅनलच्या माध्यमांनी, आपल्या व्यक्तींनी माझी विनंती हीच आहे महाराष्ट्राच्या लोकांना, भारताच्या लोकांना. आपली चॅनल पूर्ण भारतामध्ये काम करते आहे. शासनाबरोबर उभे राहा. शासनावर ते टीका टिप्पणी करू नका. तुमचे राजनैतिक मतभेद आणू नका इथे. पक्ष येतील, पक्ष जातील, मंत्री येतील, मंत्री जातील. कोणी परमनंट नाही. पण हा भारत राहील, भारतीय राहतील, भारतीयता राहील, भारताची पिढी राहील. आणि ह्याकरता आपल्या शत्रू देशाला पूर्णपणे ध्वस्त करा. आपल्याकडे मनुस्मृतीमध्ये म्हणणं आहे, चाणक्य नीतीमध्ये म्हणणं आणि आहे, याच छत्रपती जो शिवाजी पुलवामाचा महाराजांनी हल्ला सांगितलंय झाला होता की तीच तुम्ही- एकोप्याची भावना जी तुम्ही जर आता तुम्ही म्हणताय की आम्ही भारतीय आहोत, आम्ही एक आहोत, हे सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे. आणि तीच भावना खरं तर पुलवामा हल्ल्यानंतर समोर आलेली आहे. जर तुम्ही कर्ज फेडलं नाही तर 1 लाखाचं कर्ज तुम्ही नाही फेडलं तर तो 1 लाख करता करता 10 कोटी होतात. शत्रूला तुम्ही एक जर शत्रू जरी सोडला तर ते वाढता 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 परत 100 होतात. ह्या करता आता वेळ आली आहे की आपण हे तिन्ही, आतंकवाद म्हणजे ही आग, कर्ज फेडणं म्हणजे आपले जे हजारो लोक मेले आहे, विधवा झाल्या आहेत या बायका, त्यांचं कर्ज फेडायला आपल्याला आवश्यक आहे. त्यांची आत्मा आपल्याला शांत होऊन बसू देणार नाही आहे. बरोबर. आणि तिसरं आहे की जे आपण शत्रू ठेवलेले आहे हे आतंकवादी पूर्णपणे ध्वस्त झाले पाहिजे. फक्त पाकिस्तान मधलेच नव्हे पण काश्मीरमध्ये जे लोक आतंकवाद्यांना स्वतः देतात आहे, जे मदत करतात आहे, RDX देतात आहे, कार देतात आहे, पैसे देतात आहे, माहिती देतात आहे, राजनैतिक प्रोत्साहन देतात आहे, त्यांच्यावरती पण सर्जिकल स्ट्राईक करायची आवश्यकता आहे. भारताच्या अनेक राज्यांमध्ये असे काही लोक आहे ज्यांना पाकिस्तानच्या बद्दल जास्त काळजी आहे. आणि त्यांच्यापैकी 2 मंत्री होते अगोदर केंद्र शासनामध्ये. आणि त्या 150 जाऊन पाकिस्तानमध्ये म्हटलंय की तुम्ही आमची मदत करा, आम्ही मोदीजीला तुम्ही बाहेर काढा, आम्ही तुमची मैत्री करतो.
हे भारताला विकणारे भारतामध्येच लोक आहे आणि हे काही किंवदंती सांगत नाही बरोबर. कोणती कहाणी नाही, ही वास्तविकता आहे, आताच झालेली आहे. तर ह्या प्रकारच्या लोकांना पण यांचा सार्वजनिक सन्मान करायची आवश्यकता आहे. कसा करायचा, कुठे करायचा हे जनतेने सोचलं पाहिजे, पण ह्यांचा सन्मान करणं आवश्यक आहे. तेव्हाच हा आतंकवाद संपेल आणि तेव्हाच हा भारत एक मजबूत राष्ट्र होईल, प्रगतिशील राष्ट्र होईल, शास्त्रीय राष्ट्र पण आहे. ही माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमाने. निश्चितच भारत मजबूत देश आहे आणि भारत हा प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार आहे, हेच त्यांनी आपल्या जवानांनी स्पष्ट केलेले. धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आमच्याशी बातचीत केलीत आणि तुमचे विचार व्यक्त केलेत त्याबद्दल. तर पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं हा बदला घेतलेला आहे. जैश ए मोहम्मदच्या तळांवरती हल्ला करण्यात आलेला आहे. वायुसेनेनं हवाई हल्ला करत पहाटेच्या सुमारास हल्ला केलेला आहे आणि हे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. मिराज 2000 या विमानांद्वारे हा हल्ला करण्यात आला आणि या तळांवरती 1000 किलो स्फोटक या ठिकाणी टाकण्यात आली आणि 3 तळं उद्ध्वस्त करण्यात आली आणि जैश ए मोहम्मदची ही तळं आहेत आणि ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झालेले होते आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं याचा बदला घेतलेला आहे. आणि आत्ताच परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेत या हवाई हल्ल्याला दुजोरा देखील दिलेला आहे. मात्र पाकिस्तानने देखील या हल्ल्याला याआधीच दुजोरा दिलेला होता. मात्र पाकिस्तानचं असं म्हणणं होतं की भारतीय हवाई दलानं त्यांच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी केली आणि त्यांच्या हवाई दलानं त्याला चोख उत्तर देत भारतीय विमानानं तिथून निघून जाण्यास भाग पाडलं. पण साफ चुकीचं आहे हे, कारण भारतीय हवाई दलानं POK मध्ये जाऊन दहशतवादी तळ असलेल्या ठिकाणी बॉम्बचा वर्षाव केलेला आणि हे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला, 40 जवान शहीद झाले. संपूर्ण देश पेटून उठला. प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊन फक्त पाकिस्तानला धडा शिकवा असंच म्हणत होतं. सगळे पक्ष देखील यावेळी एकत्र आले आणि आपण भारतीय सरकारच्या सोबत आहोत आणि जी कारवाई केली जाईल त्याला सपोर्ट आहे असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर 12 दिवसांनी हा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. हो, आता बातमी अशी आलेली आहे की रात्री 3 वाजता 3 ठिकाणी मला वाटतं 10 मिराज 2000 हवाई आपले एअरक्राफ्ट आहेत, त्यांनी चकोटी, जफराबाद आणि बालाकोट 3 ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ले केलेले आहेत. हा निर्णय पूर्वीच घेतला होता पुलवामा हल्ल्यानंतर की रिटॅलिएशन करण्यासाठी पहिले हवाई हल्ला करायचा दहशतवादी तळांवर. त्याप्रमाणे दहशतवादी तळांवर हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामुळे 1000 बॉम्ब सुद्धा टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आता मी बघत आहे की बेसिकली हा एक युद्धाचा संकेत आहे. ज्या ज्या वेळेला हवाई हल्ला होतो तिथूनच युद्धाची सुरुवात होते. कारण आता जैश ए मोहम्मद यांच्या तळावर हल्ला केला असला तरी पाकिस्तानकडून अजून त्याचा रिस्पॉन्स आलेला नाही, पण लाईन ऑफ कंट्रोल पार केल्याचं पाकिस्तानने म्हटलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. हा हल्ला निश्चितच अत्यंत महत्वपूर्ण आहे. या हल्ल्याची अपेक्षा पण होती, परंतु अशा हल्ल्यांमध्ये नेहमी सरप्राईजचा एलिमेंट हा अत्यंत महत्वाचा असतो, घटक अत्यंत महत्वाचा असतो. आणि त्यामुळे ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याकडे पूर्णाधिकार दिले होते त्यावेळेला आपल्याकडे एक उत्तम ऑप्शन उपलब्ध होता आणि तो होता एअर स्ट्राईकचा. कारण मागच्या वेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक जो केलेला होता हा ग्राउंड सर्जिकल स्ट्राईक होता. त्यामुळे पाकिस्ताननी या वेळेला निश्चितपणे त्याची तयारी केली होती परतवाराची. त्यामुळे आपले जर सैनिक LOC क्रॉस करून तिकडे गेले असते तर कदाचित ते पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आपल्याकडे जो उत्तम मार्ग उपलब्ध होतो म्हणजे एअर स्ट्राईक करणं, त्याला आपण प्रेसिजन एअर स्ट्राईक्स म्हणतो किंवा कॅलिब्रेटेड एअर स्ट्राईक्स असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जी लढाऊ विमानं आहेत म्हणजे मिराज आहे, जाग्वार आहे, सुखॉय आहे,
यांच्याकडनं लेझर गायडेड बॉम्ब अटॅक करणं किंवा मिसाईल अटॅक करणं आणि तिथले जे लॉन्च पॅड्स आहेत LOC वरती ते उद्ध्वस्त करणं हा आपल्याकडचा सगळ्यात उत्तम मार्ग होता. परंतु हे करत असताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यावी लागते आणि ते म्हणजे इंटेलिजन्स गॅदरिंग. म्हणजे जो हल्ला होणार आहे हा त्या जैश ए मोहम्मदच्या तळावरतीच झाला पाहिजे, तो दुसरीकडे होता कामा नये, त्याच्यात नागरिक मारले जाता कामा. बरोबर. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपण जो वेळ घेतला पुलवामा नंतर आठवड्याभराचा हा प्रामुख्याने इंटेलिजन्स गॅदरिंगच्या संदर्भातली ही घटना होती आणि त्यामुळे हे इंटेलिजन्स गॅदरिंग केल्यानंतर आपल्याकडनं प्रिसिजन अटॅक केले गेलेले आहेत. पाकिस्तान नेहमीच डिनायल करणार, कारण पहिल्या वेळेला उरीनंतर सुद्धा आपण जो सर्जिकल स्ट्राईक केला होता त्या संदर्भात पाकिस्तानने आमची काहीच हानी झालेली नाही, आमचं काहीच झालं नाही. हे डिनायल, पाकिस्तान नेहमीच स्टेट ऑफ डिनायल मध्ये राहणारा देश आहे, त्यामुळे तो ते नाकारणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मला कोणतेही नवल वाटत नाही. परंतु आपण आपली भक्कमपणे पाकिस्तानला कडक मेसेज दिलेला आहे आणि मला वाटतं हा उत्तम मार्ग होता आणि तो आपण हाताळलेला आहे. तर माजी लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकाटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. ही आवश्यक कारवाई होती आणि हे करायकरता पाकिस्तानने आम्हाला बाध्य केलं. आमची मुळीच इच्छा नव्हती. आपण पाहत इव्हन कारगिल युद्धामध्ये, त्या युद्धामध्ये मी होतो त्यावेळेला आपल्या विमानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला नव्हता केला. त्यावेळेला आपल्याला करावा लागला, कारण की अतिसीमाची झाली तर ती सीमा शत्रूने रांगली तर आपल्याला जावं लागतं आणि ह्याकरता ही कारवाई केलेली आहे. बरोबर. शासन पण ते मान्य करेल आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट म्हटलं होतं की आमच्या विधवांच्या, आमच्या मुलांचा प्रत्येक अश्रू जो वाहिलेला आहे त्याची किंमत आम्ही घेऊ आणि हे आता फक्त हे सुरुवात आहे. हे जिथे हल्ले केलेले आहे, 7-8 ठिकाणी हल्ले केले गेलेले आहे, हे सगळे त्यांचे कॅम्प होते आतंकवाद्यांचे. त्या क्षेत्राबद्दल मला पूर्ण माहिती आहे. चिकोटीचे, बालाकोटचे, हा मुझफ्फराबाद जो आहे, मुझफ्फराबाद हा शहर तोच शहर आहे जिथे पाकिस्तानच्या पंतप्रधान नजीर भुट्टो म्हटलं होतं की काश्मीरच्या प्रत्येक घरामधून आझादीची लढाई सुरू होईल. बरोबर. प्रत्येक मस्जिदीमधून आवाज निघेल. हे त्यांनी म्हटलं होतं. हा तोच मुझफ्फराबाद आहे, तो क्षेत्र आहे जिथे हल्ला केलेला गेला आहे. ह्याचा अर्थ आता असा आहे, पाकिस्तानने घेतला पाहिजे की तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून भारताविरुद्ध जर काही केलं तर आम्ही आता तिथे पोहोचू आणि तुम्हाला सोडणार नाही आता मी. तर 12 दिवसांनंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला आहे. मिराज 2000 या विमानांनी हवाई हल्ला POK मध्ये केलेला आहे. पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे. 1000 स्फोटकांद्वारे दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांचा समावेश आहे. जैश ए मोहम्मदची 3 तळं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. तर कंट्रोल रूम देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती देखील सध्या समोर येते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. एक मोठी कारवाई भारताकडून करण्यात आलेली आहे. तर या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय आपला आनंद व्यक्त करतोय. ही आत्ताची दृश्य आपण नाशिक मिलिटरी स्कूल मधली पाहतोय. इथले विद्यार्थी भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत आणि आपल्या जवानांचं आत्मबळ वाढवतात. समोर एकदम बघ ना. हा